कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं. अजितदादाचं मला बयान माहित आहे. ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून. पण आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादांना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे. म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केलाय, लक्षात घ्या. देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले. आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला, बोलले ते. लक्षात घ्या, याच्यात हा किचकट विषय मला माहित आहे का. कर्जमाफी म्हणजे सरसगट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचा पण विषय आहे. आणि मागच्या 2 कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे, ते विषय घ्यावं लागेल. त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही 1-2 दिवसाचा नाही आहे, तुम्हाला माहित आहे. आपण 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी. दिव्यांगाच्या बाबतीत असं एकूण 25 मागण्यापैकी आपल्या 5 मागण्या राहिल्या. आपण 20 मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून, सगळ्यात मोठं यश आहे 20 मागण्या. आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय, कारण दिव्यांगांना मानधन ते 30 जूनला वाढवणार आहे. कर्जमाफीचा विषय आहे ते. मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोण नाही सांगत. सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून, बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंग 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू. तुम्ही तयार आहे सगळे? वैसा भी मरना ही पड़ता है तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को. तयार आहे? आपण आंदोलन मागे घेत नाही, फक्त पुढे ढकलतोय. कारण येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे. माझ्या शेतकऱ्याची पेरणी आहे, ही पेरणी हुकली म्हणजे 1 वर्ष हुकणार आहे, आयुष्यात मोठी अडचण येणार आहे. आणि कधी पाऊस पडन, कधी पेरणीवर जा लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता